शरद पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत। अजित पवार हे अत्यंत जातीयवादी आहेत। त्यांनी नेहमी ओबीसी, एसटी, एनटी यांच्या निधीमध्ये कपात केली। या समाजासाठी निधी मुद्दाम दिला नाही असे गंभीर आरोप आव्हाडांनी केले। तसंच दिलीप वळसे पाटलांवरही त्यांनी सडकून टीका केली। त्यांच्याशी संवाद साधला अक्षय भाटकर। अगदी जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे पाटील त्यांची थोड्या वेळापूर्वीच मुलाखत झाली। ते असं म्हणतायत की मी शरद पवार यांचा मानसपुत्र होतो। लोक असं स्वतः म्हणून मला म्हणायचे की मी मानसपुत्र आहे। आणि ज्यावेळी शरद पवार म्हणाले की आमचे कौटुंबिक संबंध नाहीत त्यावेळी मला खूप वेदना झाल्या, मला खूप दुःख झालं। आणि त्यांना सोडण्याचा निर्णय हा 42 आमदारांचा एकत्रितरित्या होता, माझा एकट्याचा नव्हता। काय वाटतं? तुम्ही एकटे मानसपुत्र होतात ना, 42 मानसपुत्र नव्हते ना त्यांना? त्यांच्या बंगल्यावर तुम्ही एकटे राहायचे ना, 42 जण जाऊन राहायचे नाहीत ना? मग काय काय निर्णय 42 जणांना सोडून घ्यायचे असतात। ते काहीतरी बालिशसारखं बोलू नका की 42 जणांचा निर्णय होता। म्हणजे ते गुरांचा असा तू घोळका चालतो ना, आणि त्याच्यात मग एक मेंढा इकडे गेले, एक मेंढी इकडे गेली, की ते असे फिरत राहतात। त्याच्यातले आहेत का तुम्ही? त्याच्यासाठी शरद पवारांनी तुम्हाला जवळ केलं नव्हतं। आणि जर मानसपुत्र होतो आणि आहे असं म्हणण्याचं धाडस दाखवता तर त्याच्यासारखं वागायला शिका ना। मी शरद पवारांना बघितलंय तुमच्या बाबतीत बोलताना, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। आता कशाला वाईट वाटून घेता की ते असं बोलले, संबंध नाहीत म्हणाले? सोडताना त्यांना काही तुम्हाला वाटलं नाही ना की ह्या माणसाला किती यातना होतील? तुमच्या वडिलांचे ते मित्र, वडिलांचे मित्र म्हणून ते तुम्हाला त्यांच्या घरी राहायला दिलं, त्यांच्या बरोबर तुम्ही अनेक वर्ष फिरलात, सोडताना एका मिनिटात सोडून गेलात। त्यांच्या घरी जाऊन सोफ्यावर बसून सांगितलं साहेब मला जायचंय, तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की साहेबांना काय वाटलं असेल? आता साहेब एवढं बोलले तर तुम्हाला वाईट वाटतंय? जेव्हा तुम्ही संबंध तोडले तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की साहेबांना काय वाटत असेल? कारण का तुम्हाला कोणाला वाटलंच नाही की साहेबांना हृदय आहे। आणि हे मी स्वतः बघितलंय। दिलीप वळसे पाटील साहेब, जेव्हा तुम्ही गेलात त्याच्यानंतर मी गेलो, जेव्हा साहेबांनी मला सांगितलं अरे दिलीप असं म्हणत होता, मी साहेबांच्या चेहऱ्याकडे बघूनच म्हटलं की साहेबांना वाईट वाटलं। मी साहेबांना म्हटलं जाऊ द्या साहेब, सोडू द्या, किती जात आहेत तेवढे जाऊ दे। ते काही बोलत नव्हते, फक्त त्यांच्या ह्या म्हणजे उजव्या डोळ्यातल्या इथे अश्रू जमा झाले होते। 40 वर्ष ज्या माणसांना खांद्यावर खेळवलं, 40 वर्ष मंत्रिपद अशी बहाल केली, अत्यंत विश्वासातला माणूस आहे दिलीप वळसे पाटील। त्यांनी साथ सोडावी आणि काय कारण देत आहेत? 42 आमदारांचा निर्णय होता। अरे मेंढरांच्या गोळख्यात होत इतके काय तुम्ही? काल अजित पवार आले होते मुंब्र्यामध्ये, त्यांनी एक सभा घेतली आणि या सभेमध्ये ते असं म्हणतात की गेल्या 15 वर्षापासून जो आमदार आहे त्याचं काम बघा, त्याच्याऐवजी मी पुढच्या 5 वर्षांसाठी नजीमुल्लाला 3000 कोटींचा निधी हा देणार आहे, त्यामुळे त्याच्या कामावर विश्वास ठेवा। 200 कोटी त्याने गेल्या 2 महिन्यात आणले, त्यामुळे पुढच्या 5 वर्षांमध्ये 3000 कोटी मी त्यांना देणार आहे। अजितदादांनी जरा 200 कोटीचा हिशोब द्यावा ना, 200 कोटीचा हिशोब तर द्या। आणि किती माणूस किती हे खडूस आहे, किती कोटी दिलेली मला माहित नाही, मग मला का नाही दिले? आयुष्यभर माझं वाईट चिंतणारे कोण होते ते अजित पवार होते। अतिशय खुनशी आणि अतिशय जातीयवादी माणूस आहे तो। ते तर म्हणतात मी कोणत्याही प्रकारची जातपात त्याच्यामुळे म्हणत नाही किंवा बोलण्यासाठी आहे। बजेट जेव्हा मध्यावर येतं आणि जेव्हा बजेट कट मारण्याचा प्रयत्न होतो की दुसरीकडे बजेट सरकवायचं, तेव्हा कायम त्यांनी कट मारलाय तो ओबीसीच्या बजेटला, एससीच्या बजेटला आणि एसटीच्या बजेटला। विचारून घ्या कोणालाही, ते फायनान्स मिनिस्टर असतानाचा सगळा इतिहास काढा। प्रचंड जातीयवादी। आणि मी अनुभवानं सांगतोय, माझा काय त्यांच्यावरती राग लोभ काही नाही माझं। खूप गंभीर आरोप आहे। म्हणजे तुम्ही ओबीसी समाजातले आहात किंवा इतर जे आमदार ओबीसी समाजाचे किंवा इतर समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत, त्यांचे निधी दादांनी कापले। ते कसं असतं की बजेटरी प्रोव्हिजन असते, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी बजेट त्या समाजासाठी असतात। जेव्हा वेळ कटिंगची येते म्हणजे काटकसरीची,
तेव्हा नेहमी ह्या 3 बजेटलाच काटकसर केली जाते. आणि मग पैसे कुठे फिरवले जातात? PWD, म्हणजे जिथे यांचा फायदा आहे हे तिन्ही निधी समाजासाठी वापरले जातात. ह्यांना समाज महत्वाचा वाटत नाही, ह्यांना इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं वाटतं, कारण का त्याच्यातनं सर्वात जास्त टक्केवारी येते. हे बोलायला सगळं ठीक आहे, आतमधनं काय आहे त्या मला माहिती आहे. शेवटचा टप्पा आहे या विधानसभा निवडणुकीच्या. या शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच हे मुद्दे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.